हरे कृष्ण. श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, अध्याय 5. अध्यायाचं नाव आहे कर्म संन्यास योग. 24वा श्लोक वाचायला सुरू करणार आहोत. त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. श्लोक क्रमांक 24. यो अंत सुखो अंत आराम तथा अंत ज्योति एव यः स योगी ब्रह्म निर्वाणम ब्रह्म भूतो अधिगच्छति. भाषांतर. ज्याचे सुख अंतःकरणात आहे, जो अंतरात सक्रिय आहे आणि अंतरातच आनंद अनुभवत असतो, आणि ज्याचे ध्येय अंतरातच आहे, तो वास्तविकपणे परिपूर्ण योगी आहे. तो ब्रह्मामध्ये मुक्त होतो आणि शेवटी ब्रह्माची प्राप्ती करतो. तर शब्द बघूया आपण. य अंतः सुख अंत आराम, असं म्हटलंय. शब्दाचा अर्थ बघा. यो म्हणजे काय? जो व्यक्ती आहे तो अंतः सुख, अंतरी सुखी आहे, अंतःकरणात सुखी आहे. अंत आराम, अंतरात रमणारा आहे. तथा अंतः ज्योती, अंतरातच ध्येय आहे. म्हणजेच काय आहे? त्याचं ध्येय निश्चित झालं आहे. कोणाची चर्चा चालू आहे? आत्मसाक्षात्काराची, आत्मसाक्षात्कारी योग्याची चर्चा चालू आहे. तर असा काय आहे? सहयोगी, तो योगी आहे. तो ब्रह्मनिर्वाणम, ब्रह्मामध्ये मुक्त झालेला आहे. ब्रह्मभूतो अधिगच्छति, आत्मसाक्षात्कारी तो व्यक्ती आहे. तो ब्रह्म अधिगच्छति म्हणजे तो ब्रह्माची प्राप्ती करतो. तर असं हे जे आराम लिहिलेलं आहे बघा पहिल्या ओळीत. तर आराम म्हणजे काय? तो रमतो आहे, अंतरातच रमतो आहे. तर वैष्णव आचार्य समजवतात की हा जो श्लोक आहे त्याला मणिग्रीव न्याय म्हटलं जातं. तर ग्रीव म्हणजे काय? गळा. आणि मणी म्हणजे काय? एखादं रत्न वगैरे असतं तसं. तर व्यक्तीच्या गळ्यात मणी आहे, तो सगळीकडे शोधतो. तर जसं एखादा व्यक्ती आहे, जसं आम्हाला लहानपणी एक गोष्ट होती हिंदी, तर ते होतं दादाजी की ऐनक, धडा होता. तर दादाजी आहेत ते, त्यांचा चष्मा आहे त्यांच्याच केसांवर, वरती कपाळावर, आणि ते सगळीकडे शोधतात चष्मा. किंवा मराठीत एक वाक्य आहे, काखेत कळसा गावाला वळसा. तसंच हे काय? व्यक्तीच्या गळ्यातच हा हार आहे, मणी घातलेला हार आहे, आणि तो सगळीकडे शोधतोय की हा माझा मणी कुठे गेला. तर त्यामुळे इथे जे अंतरात सगळं आपण अंतःकरणात वाचतो आहोत, म्हणजेच म्हटलं जातं की सगळ्यात मोठं धन आहे ते आपल्या हृदयातच आहे. आपल्या हृदयातच भगवंत परमात्मा रूपात विराजमान आहेत. पण मनुष्य काय आहे? बाहेर जगभर सुख शोधत फिरतो आहे. तर धन कोणतं आहे? कृष्ण प्रेम. तर आपल्या हृदयात कृष्ण प्रेम आहे, ते सुप्त अवस्थेत प्रत्येक जीवाकडे आहेच. पण आयुष्यभर मनुष्य काय करतो? प्रेमाचा शोध बाहेर सगळीकडे घेत असतो. तर ह्याला म्हटलं जातं चित्त बहिर्मुख असणं. पण या श्लोकामधला व्यक्ती आहे तो कसा आहे? अंतर्मुख आहे. अंतरातच तो काय करतोय? सक्रिय आहे. तर अंतर्मुख व्हायचंय म्हणजेच अंतरामध्ये जे भगवंत आहेत हृदयामध्ये, त्या भगवंतांच्या सेवेत मग्न व्हायचं आहे, त्यांचं प्रेम प्राप्त करायचं आहे. तर ज्या व्यक्तीला हृदयात भगवत प्रेम प्राप्त झालं आहे, जो भगवंतांचं चिंतन स्मरण सतत करतो आहे, भगवंतांच्या सेवेत आहे, तर मग तो अनंत सुख प्राप्त करतो. म्हटलंय बघा, इंद्रिय आराम म्हणजे अंतरातच तो रमतो. तर अशी ही जी भगवंतांची भक्ती केली जाते ती कशी आहे? वैष्णवाचार्य समजवतात, भक्ती अहैतुकी आणि अप्रतिहता या भक्ताद्वारे केली जाते.
तर अहैतुकी म्हणजे भौतिक कोणतीही गोष्ट या भक्ताला नकोय. आणि अप्रतिहता हा भक्त आहे तो अखंडपणे भक्ती करतो आहे. तर शुद्ध भक्ती करतो आहे तर मग त्याला भक्तीचं जे सुख आहे ते प्राप्त होतं. पहिल्याच मध्ये दिलंय ना अंत सुख, तर त्याचं सुख काय आहे अंतःकरणातच आहे. तर भगवंतांसाठी तो विविध कार्य करतो, भगवंतांबद्दल श्रवण करतो, भगवंतांचं कीर्तन करतो, भगवंतांचं स्मरण करतो, चिंतन करतो आणि भगवंतांचं पूजन, भगवंतांच्या विविध सेवा करतो. तर या सगळ्या विधी करून त्याला त्या व्यक्तीला आनंद मिळतो. तर असा भगवंतांच्या सेवेत मग्न असलेला व्यक्ती आहे तो सगळ्या सेवा मोठ्या आनंदाने करतो. अगदी भांडी सुद्धा घासायला मिळाली तरी तो मोठ्या प्रेमाने घासतो. तर अशा भक्ताचं जीवन कसं आहे भगवत सेवामय आहे. तर प्रत्येक भगवंतांसाठी जी प्रत्येक कार्य कृती केली जाते त्यामुळे ह्या भक्ताला दिव्य असं सुख मिळतं. का बरं असं होतं कारण भक्तिमय सेवा करून त्याचं जे चित्त आहे ज्याला मन हृदय अंतःकरण म्हटलं जातं तर ते कसं आहे शुद्ध झालेलं आहे. आणि मनात जे काही कल्मश आहेत अनावश्यक गोष्टी आहेत अविद्या आहे अज्ञान आहे ते सगळं शुद्ध मन शुद्ध झाल्यामुळे सगळं अज्ञान नष्ट झालेलं आहे. हा कसा व्यक्ती आहे आत्मा स्तरावर असलेला व्यक्ती आहे त्याची ही सगळी चर्चा आहे. पण जो शारीरिक स्तरावर व्यक्ती असतो तो मात्र असं हे जे सुखाचा अनुभव आहे तो प्राप्त करू शकत नाही. जसं एखादा काविळीचा रोगी आहे त्याला उसाचा रस जरी गोड आहे तरी त्याला मात्र तो रस गोड वाटत नाही. तसंच हे असतं. तर इथे जे म्हटलं आहे की ह्याचं ध्येय काय आहे जर आपण पहिल्या ओळीतले शेवटचे शब्द बघितले तर अंतः ज्योती म्हणजे अंतःकरणा अंतरातच ध्येय असणारा. तर ध्येय काय आहे त्या भक्ताचं ध्येय आहे मला भगवंतांबरोबर जो माझा संबंध आहे जो मी विसरून या जगात फिरतो आहे तर तो संबंध मला पुन्हा जागृत करायचा आहे. भगवंतांची सेवा करून मला भगवंतांचं जे कृष्ण प्रेम आहे ते प्राप्त करायचं आहे. आणि शेवटी दिलंय ना की शेवटी ब्रह्माची प्राप्ती करतो म्हणजे तो भगवत धामात जातो. तर गीताभूषण टीका आहे त्यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण समजवतात की आत्म्याच्या आनंदाद्वारे हा व्यक्ती 23व्या श्लोकात चर्चा केलेल्या आवेगांना जिंकू शकतो. जी 23व्या श्लोकामध्ये चर्चा केली आहे की शरीराचा त्याग करण्यापूर्वी मनुष्याने या प्राकृत इंद्रियांचा आवेग सहन केला पाहिजे, काम आणि क्रोध या वेगानं आवरलं पाहिजे तर तो योग्य प्रकारे स्थित आहे आणि तो या जगात सुखी आहे. तर कसा तो सुखी राहू शकतो जेव्हा तो आत्म्याची कार्य करतो आणि आत्म्याच्या आनंदात राहतो तेव्हा तो काय आहे हे सगळं आपली इंद्रियांचा आवेग आहे काम क्रोध आहेत सगळं जिंकू शकतो. तर वैष्णव आचार्य समजवतात की जिथपर्यंत व्यक्ती शारीरिक स्तरावर आहे स्वतःला शरीर मानून इंद्रिय तृप्ती करत राहतो आहे तितका तो जास्तीत जास्त शारीरिक स्तरावरच जगत राहतो. आणि मग काय आहे इंद्रिय तृप्तीमध्येच क्षणभंगूर सुख जीवनभर शोधत राहतो. पण जेव्हा त्याच्या जीवनात एखादा भक्त येतो आहे आणि त्याला भक्तीचं मार्गदर्शन मिळतं आहे आणि तो अधिकृत गुरु शिष्य परंपरेशी जोडला जातो आहे, वैदिक शास्त्राचं श्रवण करतो आहे, हरिनामाचं कीर्तन करतो आहे, भगवंतांचं स्मरण करतो आहे, भगवंतांच्या विविध सेवांमध्ये रमतो आहे आणि तो जाणतोय की जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्यदास मी भगवंतांचा नित्य दास आहे हे सगळं जाणतो आहे. आणि मग तो भक्तांच्या मार्गदर्शनात आपलं जे जीवनातलं प्रत्येक कार्य आहे ते भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी करायला लागतो. तेव्हा अशा व्यक्तीची आध्यात्मिक प्रगती व्हायला लागते. जसं 22वा श्लोक वाचला त्याच्यामध्ये भाषांतरात आपण बघितलं की ज्या सुखांना मी भाषांतराची दुसरी ओळ बघतेय की अशा सुखांना आरंभ आणि शेवट असतो जी भौतिक इंद्रियांची सुख घेतली जातात त्यात आणि म्हणून बुद्धिवान व्यक्ती त्यामध्ये आनंद घेत नाही. तर असा हा जो व्यक्ती आहे
जी आता चर्चा केली, भगवंतांच्या सेवेत मग्न आहे तो बुद्धिवान बनतो, तो इंद्रिय सुखामध्ये अडकून पडत नाही, त्या सुखांना उपभोगण्याची तो इच्छा करत नाही. 23व्या श्लोकामध्ये जसं म्हटलंय की तो आवेगांना सहन करू शकतो, तर जो अशा भक्तिमय सेवेत मग्न आहे तो सहजपणे आपल्या इंद्रियांचे आवेग सहन करू शकतो. तर तो काय करतो, आपल्या इंद्रियांना भगवंतांच्या सेवेत लावतो. भगवंतांची सेवा कशा रीतीने करतो आहे, एकाग्रतेने करतो आहे. त्याचं ध्येय म्हटलं आहे ना अंतःज्योती, तर त्याचं ध्येय आहे ते स्पष्ट आहे, क्लिअर आहे की मला भगवत प्राप्ती करायची आहे. मग तो इंद्रिय भोगामध्ये जातच नाही. त्यांनी जाणलंय की मी भगवत धामाचा रहिवासी आहे आणि मला तिथे जायचंय आणि हरिनाम घेऊन भगवंतांची सेवा करूनच मला खरं सुख मिळणार आहे, हे त्यांनी जाणलं आहे वैदिक शास्त्र वाचून श्रवण करून. आणि भगवंतांच्या भक्तीसाठी तो कायम प्रयत्नशील राहतो. तर श्रील बलदेव विद्याभूषण समजवतात की हा जो निष्काम कर्मयोगी आहे त्याला इंद्रिय तृप्तीची कोणतीच कामना नाहीये, म्हणून म्हटलंय निष्काम कर्मयोगी. हा आपल्या अंतःकरणातच आत्म्याच्या आनंदाचा अनुभव करत असतो आणि भगवंतांच्या सेवेत सक्रिय असतो. इथे दिलंय बघा, भाषांतरात आपण पहिल्या ओळीत वाचतोय, जो अंतरात सक्रिय आहे, तर तो काय भगवंतांच्या सेवेत सक्रिय असतो. त्याची दृष्टी आत्म्यावर केंद्रित असते, अंतःज्योती. त्याचं ध्येय आत्मसाक्षात्कार हेच असतं. तर तात्पर्यात श्रील प्रभुपाद समजवतायत, जोपर्यंत मनुष्य अंतःकरणात सुखाचा अनुभव घेऊ शकत नाही तोपर्यंत तो वरकरणी सुख प्राप्त करून देणाऱ्या बाह्य क्रियांपासून कसा निवृत्त होऊ शकेल. तर बाह्य क्रिया म्हटल्यात ना इथे की वरकरणी, तो बाह्य क्रिया, वरकरणी सुख प्राप्त करून देणाऱ्या बाह्य क्रिया. तर बाह्य क्रिया म्हणजे काय, इंद्रियांनी कार्य करणं. आपली जी इंद्रिय आहेत ते इंद्रिय विषयांकडे, इंद्रिय विषय उपभोगतात. जसे डोळे आहेत ते रूप पाहतात, कान आहेत ते काही शब्द ऐकतात, असं. तर ह्या सगळ्या काय आहेत, बाह्य क्रिया आहेत. तर आपण सगळे जीवात्मा आहोत आणि जीवात्मा आहे तो सतत सुखाच्या शोधात असतो. तर असं जीवाने हे भौतिक शरीर धारण केलं आहे आणि तो काय करतो, आपली जी इंद्रिय आहेत त्यांनी कार्य करतो. तर श्रील प्रभुपादांना एका पत्रकाराने एकदा विचारलं की कृष्ण भावनेमध्ये आहेत तुम्ही, तर त्यामध्ये काही रिक्रिएशन, मनोरंजन आहे का, असं विचारलं. तर श्रील प्रभुपाद म्हटले की कृष्ण भावना म्हणजे आम्ही सर्व प्रकारे मनोरंजनच करतो आहे, हे रिक्रिएशनच आहे. तर यावर चर्चा करताना वैष्णवाचार्य समजवतात की हा भक्त आहे तो सकाळी उठतो, स्नान करतो, स्वच्छ होतो आणि भगवंतांचं दर्शन घेतो. तर भगवंतांचं इतकं सुंदर दर्शन घेणं हेही काय आहे, मनाला रंजन, आनंद देणारं आहे. भक्त आहे तो भगवंतांच्या भक्तांना भेटतो, भगवंतांच्या विविध सेवा करतो, नंतर यात्रांना जातो, विविध धामांचं दर्शन घेतो, धामांना जातो. नंतर भक्त भगवंतांसाठी स्वयंपाक करतो, भगवंतांना नैवेद्य दाखवतो आणि कृष्ण प्रसाद प्राप्त झाला आहे तो खातो. भगवंतांबद्दलची जी प्रवचन आहेत ती ऐकतो, हरिकथा ऐकतो, भगवंतांचं नाम जप करतो, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हा हरिनामाचा महामंत्राचा तो जप करतो. आणि तो जाणतो की भगवान श्रीकृष्ण हे दिव्य आहेत आणि त्यांचं भगवंतांचं नाम, रूप, गुण, लीला, भगवंतांची सेवा हे सगळं दिव्य आहे. तर असा हा व्यक्ती आहे, भक्त आहे तो. भक्त संघामध्ये भक्तांच्या मार्गदर्शनात भगवंतांसाठी सर्व कार्य करत असतो. आणि ह्यामुळे काय, हा भक्त आहे तो कृष्ण भावना भावित होतो आणि त्याला कृष्ण भक्ती केल्यामुळे आनंद प्राप्त होतो. जसं वैष्णवाचार्य एक समजवत होते की एक व्यक्ती आहे जो नोकरी करतो का, कारण त्याला पगार मिळतो आहे,
पण आता आपण भगवद्गीता वाचतो आहे, रोज नियमितपणे ऐकतोय, तर त्याचा तर आपल्याला पगार पण मिळत नाहीये, पण तरीही आपण ते वाचतोय, ऐकतोय. असं का? कारण हे भगवद्गीता आहे, हे वैदिक शास्त्र आहे, साक्षात भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे. तर हे वैदिक शास्त्र वाचून आपल्याला आनंद मिळतो आहे. केवळ आनंदच मिळतोय असं नाही, तर हे श्रवण केल्यामुळे आपलं शुद्धीकरण होतं आहे. आणि हे जेव्हा आपण असं नियमितपणे रोज रोज वैदिक शास्त्र वाचत जाऊ, जप करत जाऊ, तर काय होणार? हळूहळू आपण शारीरिक स्तरावर राहणं जे आहे ते आपलं कमी होत जाईल. आणि म्हणून इथे म्हटलं आहे की वरकरणी सुख प्राप्त करून देणाऱ्या बाह्य क्रियांपासून तो निवृत्त कसा निवृत्त होऊ शकेल? जेव्हा तो काय आहे भक्तिमय कार्य करेल, तर हळूहळू या बाह्य क्रियांपासून तो निवृत्त होऊ शकतो. जेव्हा तो जाणतो आहे व्यक्ती की मी आत्मा आहे आणि मला आत्म्याची कार्य करायची आहेत, असं करेल, तेव्हाच तो अंतःकरणात सुखाचा अनुभव घेऊ शकतो. आत्म्याची कार्य म्हणजे भगवंतांची सेवा, भक्ती करणं. हे पुढे वाचते आहे, मुक्त मनुष्य हा प्रत्यक्ष अनुभवाद्वारेच सुखाचा आनंद घेतो. म्हणून तो कोणत्याही ठिकाणी शांतपणे बसू शकतो आणि जीवनाच्या क्रियांचा अंतरातच उपभोग घेऊ शकतो. तर हा व्यक्ती कसा आहे? मुक्त आहे. इंद्रिय तृप्तीचा प्रयत्न तो करत नाहीये. बाह्य सुख, भौतिक सुखाची त्याला अपेक्षा नाहीये. तर मग तो काय आहे? प्रत्यक्ष अनुभवाद्वारेच सुखाचा आनंद घेतो. तर जसं कृष्ण भावनेबद्दल म्हटलं जातं, हे कसं आहे? अनुभव गम्य आहे. म्हणजेच व्यक्ती जसा भक्ती करायला लागतो, भक्तिमय कार्य करायला लागतो, त्याला या कार्यामध्ये भगवंताच्या सेवेमध्ये क्षणोक्षणी आनंद मिळत जातो. आणि असा आनंदाचा जेव्हा व्यक्ती उपभोग घेतो आहे, आनंद प्राप्त करतो आहे, मग तो कुठेही असो, तो काय आहे? शांतपणे बसू शकतो आणि भगवंतांचं नामस्मरण आहे तो करू शकतो. भगवंतांच्या लीलांचं स्मरण तो करू शकतो. जसं एक वैष्णवाचार्य याबद्दल प्रवचनात सांगतात की मनुष्य जेव्हा स्वर्गात जाण्यासाठी काही कर्मकांड करतो आहे, काही यज्ञ करतोय, काही पुण्यकर्म करतो आहे, तर त्याचं फळ त्याला कधी मिळतं? जीवनभर असा प्रयत्न करतो आहे, तर मेल्यावर त्याला स्वर्गात जायला मिळतं. मात्र जेव्हा तो कृष्ण भक्तीत आला आहे, तर भक्तीत आला आहे, तर पहिल्या दिवसापासून त्याला थोडा थोडा आनंद मिळायला सुरुवात होते. तर असा व्यक्ती आहे, तो जसजसा जास्तीत जास्त भक्ती करेल, तसं काय आहे? त्याचा भक्तीचा आनंद आहे तो वाढत जाणार आहे. तर असा हा जो मुक्त मनुष्य ज्याची या श्लोकात चर्चा आहे, तो कसा आहे? जरी भौतिक शरीरात आहे तरी आत्मास्तरावर आहे आणि त्याचं ध्येय काय आहे? मला भगवत प्रेम प्राप्त करायचं आहे. आणि त्यामुळे तो प्रत्येक कार्य भगवंताला संतुष्ट करण्यासाठी करतो आणि म्हणून भक्तीचं सुख आहे तो या जगतात तो अनुभवतो. आणि जेव्हा तो हा देह सोडेल, तेव्हाही काय आहे? देह सोडल्यावर तो भगवत धामात जातो. तर असा व्यक्ती आहे, तो शांतपणे पण एका ठिकाणी शांत बसून भगवंतांचं चिंतन स्मरण करतो. तर असं भगवंतांचं चिंतन स्मरण करणं, ह्यालाही भगवंतांची प्रत्यक्ष सेवा करणं असं म्हटलं जातं. पुढे वाचते आहे, असा मुक्त मनुष्य बाह्य भौतिक सुखाची मुळीच अपेक्षा करीत नाही. या अवस्थेला ब्रह्मभूत अवस्था म्हटले जाते. या अवस्थेची प्राप्ती झाल्यावर स्वगृही म्हणजेच भगवत धामात परत जाता येते. तर असा ब्रह्मभूत अवस्थेत व्यक्ती आहे, म्हणजेच काय आहे? तो आता शारीरिक स्तरावर नाही आहे, आत्मास्तरावर आहे आणि भौतिक सुखाची प्राप्ती करणं, इंद्रिय उपभोग घेणं हे विचार नाहीयेत, अपेक्षा नाहीये त्याची.
आणि आत्म्याच्या कार्यामध्ये तो मग्न आहे. जसं या श्लोकात सांगितलंय ना, ते सगळं तो करतो आहे. हीच ब्रह्मभूत अवस्था आहे. ज्याचं सुख अंतःकरणात आहे, जो अंतरात सक्रिय आहे, अंतरातच आनंद अनुभवतोय, आणि ज्याचं ध्येय अंतरातच आहे, तो काय आहे, वास्तविकपणे परिपूर्ण योगी आहे. तर अशी ही ब्रह्मभूत अवस्था आहे. तर मग असा व्यक्ती आहे तो भगवंतांची सेवा करतोय आणि सुखी आहे. आणि जसजसं तो भक्तीत प्रयत्नशील राहतो आहे, तर या भक्तीत सुद्धा आनंद प्राप्त करतो, सुखी आहे. आणि जेव्हा देह तो सोडतो आहे तेव्हाही तो कुठे जाणार आहे, स्वगृही, जे भगवत धाम आहे, जिथे भगवान श्रीकृष्ण विराजमान आहेत आध्यात्मिक जगतात, तिथेच हा जीवात्मा आहे तो परत जातो. तर आपला हा 24वा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे. इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.